न्यूझीलंडमध्ये रंगीबेरंगी आतिषबाजी नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं। न्यूझीलंडच्या ऑकलंड या राजधानीमध्ये रात्री 12 वाजता ही आतिषबाजी करण्यात आली। 2023 या सरत्या वर्षाला निरोप देत 2024 नववर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं आणि डोळे दिपवणारी अशी ही आतिषबाजी होती। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी विजय स्तंभाला अभिवादन केलंय। कोरेगाव भीमा 206वा शौर्य दिन हा साजरा होतोय आणि या निमित्तानं मोठी गर्दी स्तंभ परिसरामध्ये आहे। राज्यात जातीयवाद वाढत चाललाय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी आंबेडकरी समाजाची नेहमीच असल्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलंय। पुण्यामध्ये कोरेगाव भीमा इथं विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। नववर्षानिमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रक्तदान केलं। ठाण्यामध्ये शिंदेंनी रक्तदान करून नववर्षाचं स्वागत केलं। रक्तदान शिबिराचं हे 29वं वर्ष आहे। धर्मवीर आनंद दिघेंनी हा उपक्रम सुरू केलेला होता। 31 डिसेंबरच्या रात्री रक्तदान शिबिर आयोजन केलं जायचं। आता त्यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हा उपक्रम सुरू ठेवला आहे। महाराष्ट्रातून 17 प्रकल्प बाहेर गेले तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे खोटे आकडे देतात असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। दहशतीखाली उद्योगपतींना गुजरातला नेऊन मुंबई महाराष्ट्राची वाट लावायचं सरकारचं हे धोरण असल्याचं राऊत म्हणाले। सिंधुदुर्गातून प्रकल्प गुजरातला गेला यावर नारायण राणे शिंदेंनी बोलावं असं आव्हान त्यांनी केलंय। सिंधुदुर्गातल्या प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प हा गुजरातला जाणार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी केला। सिंधुदुर्गातले 3 मंत्री असताना प्रकल्प बाहेर जाणं म्हणजे महाराष्ट्राची गद्दारी असल्याचं नाईकांनी म्हटलं। तर हा प्रकल्प राज्याचा आहे, बाहेर जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी दिली। विजयाची खात्री समजून गाफील राहू नका असा कानमंत्र भाजप मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना दिला। तसंच लोकसभा निवडणुकीआधी जोमानं कामाला लागा, गरीब आणि मध्यमवर्गीयांशी थेट संपर्क साधा अशा सूचना त्यांनी केल्या। शरद पवार 2 ते 4 जानेवारी दरम्यान शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत। त्यामध्ये आरपीआय आठवले गटाचे उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला ते उपस्थित राहतील। 3 आणि 4 जानेवारीला शिर्डीमध्ये शरद पवार गटाचं अधिवेशन होणार आहे आणि तिथे ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या लासलगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेसाठी मतदान पार पडलं। लासलगावचं अर्थकारण चालणाऱ्या या बँकेच्या निवडणुकीमध्ये एकूण 16,500 मतदार आहेत। बँकेच्या 19 जागांसाठी 37 उमेदवार आपलं नशीब आजमावतात। नम्रता आणि प्रगती या 2 पॅनलमध्ये निवडणुकीची चुरस आहे। यामध्ये कोण बाजी मारणार हे आज निकालातून स्पष्ट होईल।